आज सक्षम सामाजिक संस्था सोलापूरच्या माध्यमातून दिव्यांग प्रवर्गाअंतर्गत जी मंडळी येते त्या मंडळींना पंढरीची वारी घडावी या संकल्पनेतून सक्षम सामाजिक संस्था सोलापूरचे सर्वेसर्वा माननीय हिबारे सर यांनी जे पाऊल उचलले ते अतिशय स्वागतार्ह आहे। सर्वसामान्य जी माणसं असतात ती नियमितपणे पंढरीची वारी करत असतात, मग भले ते पायी असो वा वाहनांद्वारे असो, पण दिव्यांग प्रवर्गातला जो अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच अंध प्रवर्ग, या अंध सदस्य बंधू भगिनींना विठ्ठलाचं दर्शन घडावं ही जी सुप्त इच्छा त्यांच्या मनी होती ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शनिवार दिनांक 13/7/2025 रोजी बाजीराव मठ सोलापूर येथून या सहलीचं आयोजन केलं गेलं होतं। सदर सहलीमध्ये 45 ते 50 अंध सदस्य बंधू भगिनी सहभागी झाले होते। अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात ही सहल सोलापुरातून निघून ठीक सकाळी 11 वाजता पंढरपूर येथे पोहोचली। सर्वप्रथम चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये आम्ही सर्वजण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये नदीमध्ये प्रवेश केला। नदीच्या पाण्यामध्ये कुणी आंघोळी केल्या, कुणी हातपाय धुतले आणि हा आनंद अतिशय द्विगुणित केला गेला। तदनंतर प्रत्यक्ष विठ्ठल दर्शनासाठी जेव्हा आम्ही रांगेत उभे राहिलो तर त्या ठिकाणी सक्षम सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा हिबारे सरांनी की या रांगेत उभारून दर्शन घेणं शक्य होणार नाही असा विचार त्यांनी केला आणि प्रत्यक्ष तिथल्या मंदिर समितीच्या व्यक्तींशी संपर्क साधून आपल्या या सर्व बंधू भगिनींना कुठलाही त्रास न होता अतिशय व्यवस्थितपणे विठ्ठलाचं दर्शन घडवलं। प्रत्यक्ष खरं तर आश्चर्य गोष्ट आहे की इतर लोकांना विठ्ठलाचं दर्शन लांबून होतं, कळसाचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा असते, पण आम्हाला मात्र प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पदस्पर्शाला स्पर्श करून दर्शन घेण्याचा योग या संस्थेच्या माध्यमातून मिळाला। तदनंतर त्याच ठिकाणी तुकाराम भवन येथे मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली गेली। तदनंतर आम्ही गोपाळपूर येथे जाऊन कृष्ण मंदिरामध्ये प्रवेश केला, कृष्णाचं दर्शन घेतलं आणि प्रतीचा प्रवेश सुरू केला। खरोखर अतिशय आनंद आणि उत्साह या लोकांमध्ये ओसंडून वाहत होता, कारण आमच्यासारख्या उपेक्षित दिव्यांग बांधवांना एका मुख्य प्रवाहात आणून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय करण्याचं काम सक्षम सामाजिक संस्थेने केलेलं आहे आणि आज ते करत आहेत। खरोखरच आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्याला सलाम करतो आणि अशाच प्रकारचं कार्य दिवसेंदिवस या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घडावं या अपेक्षेचं थांबतो। धन्यवाद।